जर तुम्हाला एखादी इमेज तुमच्या सर्व्हरच्या फोल्डरमध्ये स्टोअर करायची, ओके, आता आपण लोकल सर्व्हर यूज करतोय म्हणजे झॅम्प. ओके, त्या झॅम्प सर्व्हरच्या जो आपला प्रोजेक्ट आहे त्याच्या इनसाईड तुम्हाला कुठे पण त्या सर्व्हरचा तुम्ही पाथ सेट केला, त्या पाथच्या इनसाईड जर तुम्हाला एखादी इमेज सेव्ह करायची तर आपल्याला सुपर ग्लोबल व्हेरिएबल हेल्प करतो $_फाईल. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला त्या इमेजचं नाव पास करावं लागतं. त्याच्या थ्रू तुम्ही ती फाईल सर्व्हरला अपलोड करू शकता. सेम तुम्ही जसं लोकलला करणार आहे तेच तुमचं ते लाईव्हला पण वर्किंग असणार आहे. ओके, आता सिंपल डेमो दाखवतो मी तुम्हाला त्याचा. डेमो दाखवण्यासाठी आपल्याला सिंपल एक फॉर्म लागेल. ओके, फाईल सेव्ह करून घेतो. एक आपलं सिंपल स्ट्रक्चर HTML चं. ओके, जास्त काही नाही, डायरेक्ट याच्यात मी आपला फॉर्म स्टार्ट करतो. आपल्याला कोणता पण डेटा दुसऱ्या पेजवर पाठवायचा आहे तर आपल्याला तो फॉर्मच्या इनसाईड घ्यावा लागतो, बरोबर. मग आपण इथं फॉर्म टॅग स्टार्ट करू. ओके, ॲक्शन ॲट्रिब्यूटमध्ये आपण त्याचा पाथ पास करतो की ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला कोणत्या फाईलमध्ये तो डेटा पाठवायचा आहे. ओके, पण त्याआधी आपण सिंपल एक फॉर्म बनवून घेऊ. फाईल. ओके, आणि इथं तुम्हाला एक नेम नावाचं ॲट्रिब्यूट पास करावं लागतं. ते का करावं लागतं सांगा तर. आवाज येतोय ना माझा? हॅलो. हो सर येतो. ओके, आपण नेम नावाचा ॲट्रिब्यूट का पास करतो इनपुट फील्डला? कारण त्याच्या थ्रूच आपला डेटा ट्रान्सफर होणार आहे. ओके, ट्रॅव्हल होणार आहे. जर जावास्क्रिप्ट असेल तर तुम्ही ID थ्रू करू शकता. jQuery असेल तर ID थ्रू करू शकता. अजॅक्स असेल तर ID थ्रू करू शकता. पण सिंपल तुम्हाला गेट आणि पोस्टचा जर यूज करून करायचं असेल तर तुमच्याकडे एकच ॲट्रिब्यूट आहे, कोणतं? नेम. ओके, ते हेल्प करतं पोस्टला. काय ॲक्च्युअलमध्ये आयडेंटिटी कळवतात कोणत्याचा डेटा आहे तो. ओके, या नेमच्या थ्रूच तुमचा ॲसोसिएटिव्ह ॲरे तयार होतो $पोस्टचा. मग त्याच्यात त्याची व्हॅल्यू स्टोअर होते. आलं लक्षात? मग आपण या फाईलला सपोज इमेज अपलोड करायची म्हणून आपण इथं एक इमेज नावाचं त्याला नेम देऊन टाकलं. ओके, इथपर्यंत आपलं फॉर्ममध्ये कन्सेप्ट झालेलाच आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक सबमिट बटन लागेल. आणि त्याला व्हॅल्यू पण आपण सेट करून देऊ. सबमिट. ओके, जस्ट फाईल ओपन करून घेऊ आपण इथं. इथं आपल्याला एक BR पण द्यावं लागेल न्यू लाईनसाठी.
ठीक आहे. सिम्पल जे स्ट्रक्चर लक्षात घ्या. डिझायनिंग करायचे असेल तर मग आपण बूटस्ट्रॅपने याच्यापेक्षा खूप छान करू शकतो. ओके. आता इथं काय घेतलंय, एक इनपुट टाईप फाईल घेतलेला आहे आपण. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो सर. हो ओके. सर. इनपुट टाईप काय घेतलं आपण, फाईल. मग त्याने काय घेतलं, तुम्ही इथून फाईल चॉईस करू शकता. जेव्हा तुम्ही त्याच्यावर क्लिक करणार आहे, एक डायलॉग बॉक्स ओपन होतो तुमच्या पुढं. आता मी त्याच्यावरती क्लिक केलं, मग तो आपल्याला फाईल सिलेक्टला घेतो की ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला कोणती फाईल पाहिजे. ओके. तुम्हाला जी फाईल पाहिजे तुम्ही ती फाईल सिलेक्ट करू शकता. ओके. आणि मी जेव्हा सबमिटवरती क्लिक करेल तेव्हा तुमची ती फाईल एखाद्या फोल्डरमध्ये स्टोअर झाली पाहिजे, किंवा तुम्हाला व्हर्च्युअली स्टोअर करायची असेल सेशन ॲरेमध्ये, तुम्ही तसं पण करू शकता. ओके. तुम्हाला जर परमनंटली सेव्ह करायची असेल तर तुम्ही ती डेटाबेसमध्ये पण सेव्ह करू शकता. ओके. डेटाबेसमध्ये पण सेव्ह करताना ॲक्च्युअल इमेज जाऊन सेव्ह नाही होत. तुमची एक स्ट्रिंगचा डेटा तिथे स्टोअर होतो आणि ती जी इमेज आहे तुमच्या लोकल सर्व्हरमध्ये स्टोअर होते. ओके. ही पुढची कन्सेप्ट झाली. मी तेव्हा तुम्हाला ती दाखवलंच. जस्ट डेमो लक्षात घ्या आपल्याला करायचं काय आजच्या लेक्चरला. इथे एक फाईल चॉईस करून घ्यायची. आता सपोज आपण इथे ना एक फाईल चॉईस करू. ओके. आपण एक फाईल चॉईस केली, काय झालं इथं तिचं नेम आलं. ओके. आता मी जेव्हा सबमिटवरती क्लिक करेल तेव्हा ती फाईल आपली सबमिट झाली पाहिजे. ओके. आता तो कोड कसा ॲक्च्युअलमध्ये आपला रन होतो, तर त्याच्यासाठी आपल्याकडं सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे. आपण आतापर्यंत कोणते कोणते सुपर ग्लोबल व्हेरिएबल बघितले? हॅलो. $_ सेशन, कुकीज, $_ सर्व्हर. ओके. हे सगळे सुपर ग्लोबल व्हेरिएबलच होते. पोस्ट, गेट. आता सगळ्यात लास्टचा तो म्हणजे $_ फाईल. ओके. आता जेव्हा तुम्ही असं राईट करणार आहे आणि याच्यामध्ये जेव्हा तिकडून जे इमेजचं नाव येतं ते नेम तुम्हाला इथं पास करून द्यायचं आहे. आपण तिकडे इमेज नेम ठेवलं आहे, म्हणजे कुठे, हे बघा इथे नेम इज इक्वल टू इमेज ठेवलं आहे. मग मला हे इमेज ते नेम जे आहे इकडून तिकडे पास होणार आहे, बरोबर. जेव्हा मी क्लिक करेल सबमिट बटनावर तेव्हा माझं हे नेम तिकडे पास होणार आहे, बरोबर ना. मग मी ते इथं असं पास करून घेईल. जेव्हा मी असं पास करणार आहे $_ फाईल, फाईल्स सॉरी, येस आहे त्याला. ओके. जेव्हा मी याला असं पास करणार आहे तेव्हा मला एक ॲरे रिटर्न होतो. ओके. आणि त्या ॲरेतून मला 4 व्हॅल्यू भेटतात. फर्स्ट वन असते नेम, सेकंड असते त्याची साईज, थर्ड वन त्याचं एक टेम्पररी नेम पण भेटतं आपल्याला, फोर्थ त्याचा टाईप भेटतो आपल्याला इथं. आता टाईपमध्ये काय म्हणजे ती कोणत्या प्रकारची फाईल आहे, ती PDF आहे, JPG आहे का PNG आहे, एक्सेट्रा ऑल जे फॉर्मॅट आहे तुमच्याकडं ती कोणत्या टाईपची ते तुम्हाला या टाईपमध्ये कळणार आहे. नेममध्ये म्हणजे काय, जे तुमच्या फाईलचं नाव आहे. सपोज आपलं तिथं कोणतं आलं तर इथं मी दाखवतो तुम्हाला नेममध्ये तिथं काय येणार आहे. एक मिनटं. आपण ही फाईल घेतली सपोज अगरबत्ती. ओके. ही अगरबत्ती.png आहे का, ते तुमच्या इथं नेममध्ये स्टोअर होईल. ओके. ॲक्च्युअलमध्ये त्याची साईज किती आहे, जी आपण इमेज चॉईस केली त्याची साईज किती ती तुमच्या इथं साईजमध्ये दाखवाल, ते KB मध्ये दाखवाल. ओके. आणि थर्ड, PHP त्याला बाय डिफॉल्टमध्ये एक टेम्पररी नेम सेट करून देतं. एक्सटेन्शन तेच राहणार, पण एक टेम्पररी नेम PHP त्याला सेट करून देतं. आणि इथं तुम्हाला रिटर्न करतो टाईपमध्ये की ॲक्च्युअल ती फाईल आता PNG असेल तर ती PNGची दाखवाल. ओके. तर या 4 गोष्टी तुम्हाला रिटर्न करतं. त्यात अजून एक ॲट्रिब्यूट असतं ते म्हणजे एरर. सपोज जर त्यात काही एरर असला तर तो एररचा काउंट 1 2 जसा एरर असेल तो काउंट आपल्याला शो करतो. ओके. मोस्ट इम्पॉर्टंट हे 4 व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. हे 4 व्हॅल्यू काय यूज करायच्या लक्षात आलं तुमच्या? सर. ओके. आता आपण प्रॅक्टिकली करून बघू. काय का जेव्हा मी फाईलवरती क्लिक करेल तर या 4 गोष्टी त्यांनी मला रिटर्न केल्या पाहिजे. आपण तिकडे $फाईल्सला प्रिंट करून बघू, $_ फाईल्सला. ओके. त्यानंतर हे झालं सिम्पल, जस्ट फाईल आपण दुसऱ्या पेजवर पाठवतोय. ओके. त्याला आपल्याला 2 गोष्टी लागतात. एक ॲट्रिब्यूट वाढवावं लागतं, ते ॲट्रिब्यूट इथं वाढवावं लागतं आपल्याला, इंक टाईप. ओके. इंक टाईपमध्ये आपल्याला मल्टी पार्ट फॉर्म डेटा
तो आपल्याला तिथं पास करावा लागतो. का जर सिंपल तुमच्याकडे स्ट्रिंगचा डेटा आहे तो तुमच्या पोस्ट मेथडनी जाणार आहे ओके दुसऱ्या पेजवरती. पण तुम्हाला जर काही फाईल रिलेटेड डेटा पाठवायचा तर तुम्हाला तिथं ते एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट द्यावंच लागतं. तुम्ही जर ते एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट दिलं नाही तर तुमची फाईल दुसऱ्या पेजवरती पास होणारच नाही किंवा तुमची फाईल त्या फोल्डरमध्ये स्टोअर होणारच नाही. ओके. अजून एक PHP फंक्शन आहे मी तुम्हाला ते पुढे दाखवतो का जे करून त्याचा यूज करूनच आपण जी आपली फाईल आहे ती एका फोल्डरमध्ये स्टोअर करणार आहे. ओके. मग आता इथं आपण फक्त लक्ष देऊ का आपल्याला ते ॲट्रिब्यूट कोणतं आहे. ॲट्रिब्यूटसाठी एखादं एक्सटेन्शन बघावं लागेल आपल्याला छान, कारण ॲट्रिब्यूट सजेस्ट करत नाही तो. मल्टीपार्ट स्लॅश फॉर्म हायपन डेटा. ओके. हे ॲट्रिब्यूट तुम्हाला असं पास करावं लागतं. इन्क्रिप्शन टाईप येतो. जी का फाईल असणार आहे तुमची इनपुट टाईप फाईल असेल तर तुम्हाला हे 100% पास करण्याचे. ते जर पास नाही केलं तर तुमची फाईलचे ऑपरेशन होणार नाही. ओके. सिंपल एवढीच गोष्ट आहे. तुम्ही किती पण फंक्शन राईट करा काही पण करा तुम्हाला हे पास करावंच लागणार. ओके. इथपर्यंत आलं लक्षात. आता एक स्टेप आपण पुढे जाऊ. एक फाईल स्टोअर करू आणि ती प्रिंट करून बघू. याच फाईलमध्ये मी घेतो HTML च्या वरतीच इथं PHP चा कोड. आता आपण त्या दिवशी इच सेट नावाचं एक फंक्शन बघितलं होतं. ओके. ते काय चेक करतं का त्याला व्हॅल्यू सेट आहे की नाही. ओके. आता आपण चेक करू. आता ते चेक पण काय करायचं कारण प्रिंट करायच्या आधी आपण चेक करून घेऊ की त्याला त्या $_ फाईलमध्ये काय व्हॅल्यू सेट आहे की नाही. जर असेल तर हे ऑपरेशन परफॉर्म करा, नसेल तर जे एल्सला आपण ऑपरेशन सेट केले ते करा. मग त्यासाठी आपल्याला इफचा लूप लागणार. ओके. मग आपण इफ लूप स्टार्ट करू. सुपर ग्लोबल व्हेरिएबल कोणता आहे आपला $_ फाईल्स. त्याच्यामध्ये इथं कोणतं पॅरामीटर पास करावं लागेल सांगा बरं मला. फॉर्ममधून आपण काय सेंड करणार आहे हे नेम म्हणजे काय इमेज. image. बरोबर. ही युजर डिफाईन असणार आहे. मी जस्ट इमेज लवकर लक्षात यावं म्हणून दिलंय. तुम्ही काही पण देऊ शकता तुमच्या टॉपिकच्या रिलेटेड. ओके. जर तुमची $_ ती फाईल सेट झाली. ओके. म्हणजे इमेज त्याला सेट झाली इकडे या डेटात आली तर आमचे काय ऑपरेशन परफॉर्म करा तुम्ही. ओके. जेव्हा तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करणार आहे ओके तुमचा डेटा ट्रॅव्हल होणार आहे. ओके. कशाच्या थ्रू या ॲट्रिब्यूटच्या थ्रू. तो जर सेट असेल तर ही कंडिशन तुमची ट्रू होते इथं. ओके. त्याच्यानंतर या लूपच्या इनसाइड येईल आणि जो आपण कोड राईट इथं करणार आहे तो कोड तुमचा वर्क होणार आहे. आपण आता काही व्हॅल्यू बघितल्या कोणत्या कोणत्या जे की आपल्याला हे रिटर्न करणार आहे. नेम साईज TMP नेम टाईप. कोण रिटर्न करतं डिफॉल्टमध्ये $_ फाईल्स हा सुपर ग्लोबल व्हेरिएबल आपल्याला रिटर्न करतो केव्हा जेव्हा त्याच्यामध्ये व्हॅल्यू सेट होते. ओके. जे आपण फाईल पाठवलेली त्याची व्हॅल्यू जर त्याला सेट झाली तेव्हाच तो त्या व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करतो. म्हणून आपण ती कंडिशन इथं चेक करून घेतली. आपण काय करू मग ते $_ फाईललाच प्रिंट करून बघू. इथून मी याला सिम्पली डायरेक्ट कॉपी करतो. तो पण एक असोसिएटिव्ह ॲरेमध्येच येईल म्हणून आपल्याकडे फंक्शन त्याला प्रिंटर. ओके. आणि तो फॉर्मॅटमध्ये दिसण्यासाठी इको प्री टॅग आपला.
एकदा चेक करू आपला कोड वर्किंग होतोय का. फाईल चॉईस करू. ओके, मी फाईल चॉईस केली आणि सबमिट बोललो, तर काय झालं, आपली फाईल ट्रॅव्हल झाली आणि त्या $_ फाईलमध्ये आली. ओके, त्याने आपल्याला डेटा इथं रिटर्न केला. आवाज येतोय माझा? हो सर. ओके, तर त्याने आपल्याला 4 गोष्टी रिटर्न केल्या मी सांगितलं त्या, आणि एरर ही ऑप्शनल असते. पण एररवरती पण तुम्ही चेक करू शकता. जर काही एरर नसेल तरच आमची फाईल स्टोअर करा. जर एरर असेल तर आमची फाईल स्टोअर करू नका आणि काहीतरी एररचा मेसेज डिस्प्ले करा. हे सगळं डिपेंड आहे तुमच्या लॉजिकल ऑपरेशनवरती, तुम्हाला कसं दाखवायचं आहे ते. ओके, आता इथं आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी रिटर्न झाल्या. नेम, की ॲक्च्युअलमध्ये तिचं नेम काय ते नेम इथं रिटर्न झालं. ओके, सेकंड, तिचा टाईप कोणता आहे, इमेज PNG. ओके, आणि त्याला एक टेम्पररी नेम सेट केलं PHP नी. ओके, ते नेम काय आलं, PHP E1 काहीतरी समथिंग काहीतरी, त्याला .tmp नेम आलं. ओके, पण हे नेम पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे. कधी, जेव्हा तुम्हाला ती फाईल सर्व्हरला कुठेतरी सेट करायची असते तेव्हा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं साईज त्याने दिली KB मध्ये. ओके, आता साईजचा पण तुम्ही ऑप्शन ठेवू शकता, की आता KB वरून तुम्ही MB काढू शकता. ओके, तर MB काढल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की माझी जर फाईल 2 MB पेक्षा लहान असेल तरच अपलोड करा, एल्स साईज मोठी आहे असा एरर द्या. आता त्याचा पण काय फायदा होतो, जर तुम्ही युजरने काही 100 MBच्या जर फाईल अपलोड केल्या आणि तुमचा डेटाबेसची साईज असेल काहीतरी 1 GB. ओके, ते लवकर स्टोरेज भरून जाईल. तर तुम्ही असं युजरला लेबलमध्ये पास करू शकता की प्लीज अपलोड फाईल लिमिट, तिथं पास करू शकता की 2 MB पर्यंतच अपलोड करा. ओके, त्या केसमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि यावरती सगळं तुमचं फाईलचे ऑपरेशन डन होता. जर नेम हे असेल तर हे करा. इफ तुम्ही असं अलो पण करू शकता. कसं, सपोज तुम्हाला PNG आणि JPGच अलो करायचं असेल फाईल अपलोड करून घेताना, मग इथं चेक करू शकता $_ जर त्याचा टाईप PNG असेल, image/png, परत image/jpg आणि अदर काही एक्स्ट्रा असेल तरच अलो करा. एल्सवेअर त्याला अलो करू नका. PDF वगैरे असेल तर अलो करू नका. हे सगळे ऑपरेशन तुमच्या ह्याच गोष्टीवरती डिपेंड असतात. ओके, आलं लक्षात. येस सर. आता आपण त्याला ॲक्च्युअलमध्ये एक फोल्डरमध्ये स्टोअर करून बघू. आता आपण 1 बाय 1 त्याच्या व्हॅल्यूनं स्टोअर करून घेऊया का याच्यात. आता जर मला एक त्याचं नेम स्टोअर करून घ्यायचं आहे. ओके, इथं नेम कसं स्टोअर त्याचं, याच्यामध्ये आपण त्याचं नेम स्टोअर करून घेऊ. इथं युजर डिफाईन व्हेरिएबल देऊ आपण एक. यामध्ये ते फाईल नेम आपण स्टोअर करून घेऊ. $_files. ती इमेज आहे आणि त्याचं आपल्याला काय पाहिजे, त्याचं नेम पाहिजे. नेम म्हणजे जिथं ही जी तुमची की असणार आहे ती की पाहिजे मला. ओके, आता सपोज तुम्हाला पुढच्या वेळेस साईज स्टोअर करायची असेल त्याची, तर साईज घेताना तुम्हाला इथं साईज पास करावा लागेल, जो तुमचा व्हेरिएबल असेल तो. ओके, आपण सिंपल एकदा टेस्ट करून बघू की ॲक्च्युअलमध्ये वर्क होतं आहे ते. ओके, तर काय झालं, त्याला व्हॅल्यू नव्हती त्याच्यामुळे आपल्याला तो एरर होता. आता याच्यात व्हॅल्यू आपण सेट केली. ओके, व्हॅल्यू सेट केल्यानंतर आपण फर्स्ट प्रिंट करतो त्याचं नेम. मग आपण आता त्याचं नेम गेट करू शकलो त्या फाईलचं. सेम याच वेळी तुम्ही त्याचं पूर्ण डेटा गेट करू शकता. त्याची नेम, साईज, जे जे तुम्हाला व्हेरिएबल पाहिजे ते ते व्हेरिएबल तुम्ही गेट करू शकता त्याचे.
ओके. आणि त्याच्या थ्रू एकदा तुमच्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू आली तर तुम्ही कोणते पण कंट्रोल स्ट्रक्चर यूज करून त्याला इम्प्लिमेंट करू शकता जसं पाहिजे तसं. ओके. तुम्हाला ज्या टाईपचे लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करायचे ते करू शकता, पण कधी जेव्हा त्याची व्हॅल्यू तुम्ही व्हेरिएबलमध्ये घेणार आहे. तर आपण याचा मिनिंग काय होतो का, जो तुमचा फाईल येते ही इथपर्यंत फाईल, ओके, जी फाईल येते तिकडनं तिचं नेम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा, मग ते या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालं. आलं लक्षात? येस. आता येस सर. सेम मला साईज घ्यायचं असेल तर मी फाईल अंडरस्कोर साईज घेईल, त्यात त्याची साईज, त्याची की पास करत, ती की म्हणजे त्याची जी व्हॅल्यू असणार त्याच्यात स्टोअर होऊन जाईल. ओके. आपण साईजचं पण दाखवतो मी तुम्हाला. इथं काय पास करावं लागेल मला? सर. मला साईज गेट, साईज. राईट, मला इथं काय साईज करावं लागेल. सेम मला आता टेम्पररी नेम गेट करायचं आहे. आणि इथं त्याची जी की असणार आहे टी एम पी नेम, ही मी इथं पेस्ट करून देईल. सेम आपण त्याची टाईप पण गेट करून घेऊ. ओके. आता या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही अशा गेट केल्या. ओके. तुम्ही पी एच पीत कोणत्या प्रकारचे फंक्शन घ्या, ॲडव्हान्सची पण पी एच पी घ्या, या चार गोष्टी अशाच असणार आहे. ओके. जरी ऑब्जेक्टनी जरी गेट केल्या तरी पण अशाच ह्याच वेनी करणार आहे आपण. जेव्हा तुम्ही कोणता पण डेटाला व्हेरिएबलमध्ये घातला तर कोणते पण ऑपरेशन करू शकता, जर तुमचे कंट्रोल स्टेटमेंट व्यवस्थित झालेले असतील तरच. ओके. आता यावरती तुम्ही त्याची साईज चेक करू शकता. जर फाईल साईज याच्यापेक्षा कमी जास्त असेल तर आलो करा. ओके. इफ लूप देऊन तुम्ही इथं करू शकता. सेम त्याचा टाईपवरून पण तुम्हाला जर टाईपचे व्हॅलिडेशन रिटर्न करायचे असतील इथून ॲजेक्स थ्रू, तर ते पण करू शकता. आता आता आपण काय करू, त्याला एका फोल्डरमध्ये स्टोअर करू, आपल्या सर्व्हरच्या एखादं फोल्डरच्या क्रिएट करू आपण, त्यामध्ये ते स्टोअर करू. ओके. त्याचसाठी मग पी एच पीचं प्रीडिफाईन फंक्शन आहे आपल्याकडं, मूव अपलोडेड फाईल्स. त्याच्यामध्ये आपल्याला दोन पॅरामीटर पास करावं लागतं, एक तर पाथ, फर्स्ट त्याचं नेम आणि दुसरा म्हणजे पाथ. ओके. आपण ते ट्राय करू. याच्यामध्ये तुम्हाला फाईलचं टेम्पररी नेम पास करावं लागतं फर्स्ट. आता टेम्पररी नेम कोणतं, हे. ओके. म्हणजे तुमचं टेम्पररी नेम आहे त्याचा फायदा इथं होतो तुम्हाला यूज करायला. आणि सेकंड तुम्हाला त्याच्यात काय पास करावा लागतो, पाथ. आता पाथ तर आपण अजून काही क्रिएट केलं नाही, मग आपण एक फोल्डर तयार करून घेऊ इथंच. ओके. आता त्याच्यात पण बहुतांश म्हणजे 90चे असं जरी पकडलं, 99% प्रोग्रामर एकच फोल्डर नेम फॉलो करतात, ते म्हणजे अपलोड्स. ओके. तुम्ही पण तेच फॉलो करायचं का, कारण आतापर्यंत सगळ्यांनी तेच यूज केलंय म्हणून आपण करायचं असं नाही. आपला कोड समोरच्याला कळला पाहिजे लगेच, जर तुम्ही हँडओव्हर करताय तर. आता सपोज तुमचा माझा कोड तुम्ही चेक करताय, मी सांगितलंय की जर सर्व्हरला एखादी आपण इमेज अपलोड करतो, ती अपलोडच्या इनसाईडच असणार. सपोज त्याला ॲसेट फोल्डर जरी घेतलं त्याने, ॲसेट फोल्डरच्या इनसाईड अपलोड फोल्डर शोधायचं, त्याच्या इनसाईडच तुमच्या त्या सगळ्या इमेजेस स्टोअर असणार आहे. बाकी पाथ त्याच्यावर डिपेंड असणार, पण अपलोडच नेम द्यायचं त्याला. ओके. मग आपण एक फोल्डर बनवून घेऊ याच पेज डेमोमध्ये. अपलोड्स, ओके, ठीक आहे, अपलोडच घेतलं.
तर आपण एक फोल्डर बनवून घेतला त्याच्या इनसाइड. ओके, आता त्याचा पाथ आपल्याला स्पेसिफाय करून घ्यायचा आणि तो तिथं पास करून द्यायचा. ओके, आता इथं तुम्हाला पाथ पास करायचा आहे. आता आपला पाथ काय, अपलोड से सिंपल डायरेक्ट अपलोड स्लॅश. त्याच्यानंतर तुम्हाला इथं असं स्लॅश पास करून द्यायचं. का? कारण पुढची जी फाईल आहे ती इथं तुमची स्टोअर होईल. ओके, काय नावाने स्टोअर होईल ते पण आपल्याला इथं पास करू आपण. फर्स्ट हे आलं लक्षात, काय मूव अपलोडेड फाईल का यूज करतो ते आलं लक्षात. त्याचा यूज का होतो मी सांगतो तुम्हाला. सर्व्हरमध्ये जर सर्व्हरला तुम्हाला एखादं फोल्डरमध्ये इमेज स्टोअर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रीडिफाईन फंक्शन दिले आहे PHP ने, मूव अपलोडेड फाईल. ओके, त्याला 2 पॅरामीटर पास करावं लागतं. एक तर फाईलचं जे टेम्पररी नेम तुम्ही गेट केलंय ते नेम. ओके, आणि सेकंड म्हणजे त्याचा पाथ. आता पाथ पण देताना जर त्याच्या बाहेर असेल तर तुम्ही इथं कसं पास करशाल, 2 डॉट देऊन बाहेर पास करणार. ओके, आपण 2 प्रकारचे पाथ बघितले होते, ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह. ओके, त्याच्या थ्रू तुम्ही इथं पाथ मेन्शन करणार. आता आपला डायरेक्ट पाथ आहे, मग मी डायरेक्ट फोल्डरचं नाव इथं पास केलं. इथपर्यंत आलं लक्षात? कोणाला डाऊट असेल तर विचारून घ्या इथंच. हॅलो. काहीच. ओके. गॉट इट सर. ओके, आता जर त्यात पण हे सेमिकोलॉन बाहेर आहे, तुम्हाला फाईलचं नाव त्याला द्यायचं असेल. ओके, हेच फाईल नेम तुम्हाला तिथं पास करायचे त्याच फाईलला, मग तुम्ही ते कॉन्कॅट करून त्याला पास करू शकता. मग काय करायचं, इथं डॉट लावायचा आणि ते फाईल नेम इथं असं पास करून द्यायचं. ओके, कारण फाईल नेम आपण त्याचं स्टोअर करून घेतलंय जे आपला येणार आहे. सपोज अगरबत्ती घेतला तर अगरबत्ती डॉट सम एक्सटेन्शन त्याचं आहे ते. ओके, याच्यामध्ये असं स्टोअर होईल ते. आलंय? पूर्ण लाईन लक्षात आली? लक्ष नसेल कोणाचं तर मी परत एक्सप्लेन करतो, विचारा. Got it, sir. ओके, तर मग आपण आता एक स्टेप पुढे जाऊ. काय का आता आपण चेक करायचं आहे आपल्याला का आपली फाईल अपलोड होते का नाही. सेमीकोलन लावलं त्याला. ओके, लेट्स चेक करू आपण बरोबर आहे का आपला कोड. सबमिट केलं. ओके, मे बी आपली फाईल अपलोड झाली असेल. आपण ती एक मेसेज पण रिटर्न करू त्याला, पण इथे चेक करून घेऊ आपण. ओके, या फोल्डरमध्ये आपली फाईल स्टोअर झाली बघा. मग मी ती फोल्डर इकडे ओपन करतो. ते फर्स्ट टाइम थोडंसं वेगळं वाटणार आहे कारण आपली कोडला अजून त्याला जास्त प्रॅक्टिस झालेली नाही फाईल्सवरती. पण मग तुम्हाला PHP मध्ये फाईल्स वापरावंच लागतं, इमेज तर अपलोड करणंच आहे. PHP डेमोमध्ये अपलोड नावाचं आपण फोल्डर क्रिएट केलं होतं, त्याच्यात ही इमेज आपण काय केली, स्टोअर केली. ओके, सेम आपण आता काय करू, ऑदर एखादी इमेज स्टोअर करून बघू. चूज फाईल. याला मी सबमिट केलं. ओके, लेट्स चेक करू काय झालं. त्या फोल्डरमध्ये ती फाईल अपलोड झाली. ओके, आता या फाईल तुम्ही गेट पण करू शकता, पण मग आपल्याला ते आता MySQL थ्रू बघायचं आहे पुढे. ओके, DB थ्रू. हे जस्ट लोकल फाईल आहे, मग त्याचं नेम गेट केलं तसं त्याचा पाथ गेट करून तुम्ही ते फाईल डायनॅमिकली दाखवू पण शकता. ओके, तर सिम्पल याचा मिनिंग एवढाच होता या फंक्शनचा. काय का तुम्ही जो डेटा गेट केलाय, जी फाईल इकडे आली डॉलर्स फाईल्समध्ये, तिला तुम्ही डायरेक्ट अपलोड करू शकता तुमच्या सर्व्हरच्या फोल्डरमध्ये. आलं लक्षात? Yes, sir. ओके, हो सर. आता आपण काय करू, जस्ट दरवेळेस कळत नाही आपल्याला का ती फाईल स्टोअर होते की नाही, आपण त्याला इथे एक मेसेज पण पास करू शकतो, रिस्पॉन्स. ओके, मग त्याला आपल्याला याला इफमध्ये टाकावं लागेल.
आता आपल्याला याची काही गरज नाही. ओके, ते जे एरर येत होते ते आता येणार नाही. आता इथं आपण ती कंडिशन चेक करून घेऊ. काय, जर फाईल अपलोड झाली असेल तर आम्हाला काहीतरी मेसेज प्रिंट करा. नसेल झालेली, इन केस एनी एरर नाही, तर आम्हाला एरर प्रिंट करा. अरे आपण त्याला हा आपला इथं संपवायचा होता आपल्याला. इथं आपला इफ. ओके, आता आपण इथं कंडिशन चेक करून घेऊ. इथं ट्रू आली आणि एल्स मध्ये जर आपलं काही एरर वगैरे असेल किंवा इन केस आपली फाईल जर अपलोड झाली नाही तर तो आपल्याला इथं काहीतरी व्हॅल्यू प्रिंट करून देईल. इको आपली फाईल गेली नाही, सपोज कुड नॉट बी. ठीक आहे, या टाईपचा काहीतरी आपण एक एरर देऊन घेतला. तोच सक्सेस मेसेज पण देऊ शकतो आपण. इको फाईल सक्सेसफुली अपलोडेड किंवा अपलोड. सिंपल आपण सक्सेस देऊन टाकू इथे. एकदा चेक करू. आता मी सबमिट केलं, तिने काही सक्सेस प्रिंट केला, म्हणजे तुमची फाईल सक्सेसफुली अपलोड झालेली. आपण चेक करू तर आपली फाईल इथं सक्सेसफुली अपलोड झाली. सगळ्या डिलीट करून टाकतो मी इथनं. ओके, एकदा परत टेस्ट करू. पेज रिफ्रेश. ओके, ऑपरेशन काय होते, फ्लो काय होतोय लक्षात आलं. हा आपला सिंपल HTML चा कोड. मी आता फाईल चॉईस करतोय. ओके, सपोज मी ही फाईल घेतली, ती सिलेक्ट झाली, तिचं नेम इथं आलं. ओके, जेव्हा मी सबमिट करणार आहे तर आपली मेथड पोस्ट आहे. ओके, आणि आपण फाईल ट्रान्सफर करतोय. मग ती फाईल सेंड केली आणि ती कॅच केली. कोणी कॅच केली? सुपर ग्लोबल व्हेरिएबलनी. कोणता? $_फाईल. त्याच्यामध्ये त्याचं नेम पास होणार आहे, जे आपण इथं नेम घेतलेलं आहे या फील्डला. ओके, ते पास झाल्यानंतर आपल्याला त्यांनी 4 व्हॅल्यू रिटर्न करतो तो. 4 ते 5 व्हॅल्यू. मग त्या व्हॅल्यूचा यूज करून आपण ती फाईल अपलोड केली. कुठे अपलोड केली? जर फोल्डर आपण मेन्शन केलंय त्या फोल्डरमध्ये. मग त्यासाठी PHPचं आपल्याला प्रिडिफाईन फंक्शन कोणतं आहे? कोणतं फंक्शन आहे PHPचं? हो सर. मूव अपलोड मूव फाईल. अपलोड. राईट. ओके, त्या फंक्शनचा यूज करून आपण ती फाईल काय केली? सर्व्हरला स्टोअर केली. आलं लक्षात? ओके, सर. सिंपल आहे. जस्ट याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा फक्त, कारण याच्यावरती सगळं डिपेंड. मी तुम्हाला कोड दाखवतो एखादा, एक मिनिट. हो सर. सर, बोला ना, बोला. आपण यामध्ये सेम नावाची फाईल अपलोड केली तर? ते डुप्लिकेशन चेक करू शकता सर. मग जर पहिल्यांदाच तुमची फाईल अपलोड असेल त्याच्यात, एक मिनिट, कोड आहे माझ्याकडे, तो पण दाखवतो मी तुम्हाला. सेम नेम चेक करायचे तुमच्या डायरेक्टरीमध्ये ऑलरेडी जर स्टोअर असेल
तर तुम्हाला जर परत स्टोअर करून घ्यायचं असेल तर ते एक तर रिनेम करून स्टोअर करा असं मेसेज तुम्ही दाखवू शकता. ओके. एल्सवेअर तुम्ही काय सांगू शकता, डुप्लिकेट फाईल नेम. ओके. डिपेंड्स अपॉन यू. ओके यात ना बॅनर ॲड सेव्ह. ओके, यात असेल कोड. ओके, हे जे आपल्या तिकडून फाईल येते ती. हे बघा, सेम गोष्टी आपण इथं यूज केलेले आहे. त्याचं फोटो नेम वगैरे इमेज नेममध्ये गेट करून घेतलं. ओके. डॉलर सोर्समध्ये त्याचं टेम्पररी नेम आपण इथं गेट करून घेतलं. तिकडं म्हणजे जी इनपुट फाईल घेतली आपण तिचं नेम काय घेतलंय, फोटो. ओके. याच्यावरून तिचं नेम गेट केलं. सेकंड, त्याचं टेम्पररी नेम आपण इथं गेट करून घेतलं. टार्गेटमध्ये इथं आपण त्याचा पाथ स्टोअर करून घेतला. आलं लक्षात. ओके. आणि टार्गेट वनमध्ये पण सेम थिंग रिपीट केली. अच्छा, जर दोन ठिकाणी अपलोड करायचे असेल तर टार्गेट वन आणि टार्गेट टू, ते का यूज केलं आहे दोन ठिकाणी ते नाही माहिती, पण मग याची गरज नाही. ओके. त्यांनी सिंपल एकच गोष्ट इथं पाथ केलेली असणार. त्यानंतर इमेज पाथमध्ये इमेज नेम असं स्टोअर करून घेतलं, फोल्डर स्ट्रक्चर दिलं आणि डॉलर सेव्ह नावाचं एक व्हेरिएबल घेऊन त्यात सेव्ह केलं. खाली इथं कुठेतरी तिने क्वेरी पास केलेली असणार आहे. ओके. डेटा ॲरे याला एक जनरल फंक्शन यूज केलेलं असतं त्यांनी. त्याचा कोड थोडा क्रिटिकल केलेला आहे, जनरल फंक्शन वगैरे बनवून घेतले म्हणजे तिकडं त्यांनी बॅकएंडला काही फंक्शन बनवले. इथून जस्ट तो ॲरे डॉलर डेटा नावाच्या याच्यामध्ये ॲरे स्टोअर करून घेतला आणि हा तिकडे पास करून देणार ते. ओके. हे बघा इथं त्याने काय घेतलंय, एक डी बी रो नाव इन्सर्ट नावाचं फंक्शन बनवलेलं आहे. त्यात दोन पॅरामीटर पास केलं, एक तर टेबलचं नाव आणि सेकंड तुमचा हा डेटा. ओके. मग तो डेटा तुमचा त्या क्वेरीमध्ये पास होऊन ते फंक्शन टोटल तिकडं इम्प्लिमेंट होऊन तुम्हाला डायरेक्ट सिम्पली रिझल्ट इकडं प्रिंट करून देतो. ओके. एकदम पुढची कोडिंग झाली. जस्ट आपण आता लक्ष इथं द्या का इथे पण लाईव्ह असं यूजच करता. जे आपण तिकडे यूज केलंय सेम तेच फंक्शनॅलिटी इथं यूज केली. ओके. आलं लक्षात. Yes, sir. हे थोडं क्रिटिकल कोड आहे, खूप जुना येस कोड सर. आहे हा. पण मग नवीन याच्यात मी बनवलेला कोड तुम्हाला शेअर करेल पुढे मी. ओके. त्यात सगळं मी चेक केलेलं आहे. डुप्लिकेट फाईल नेम असेल तर लगेच युजरला मेसेज वगैरे जातो. ओके. हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात पुढे इमेजच्या थ्रू. कारण तुम्ही जर कुठे जॉब केला तर या सगळे व्हॅलिडेशन तुम्हाला करणंच आहे. जर तुम्हाला सांगितलं की साईज 2 MB पेक्षा जास्त आलो नको करू, तरी तो चेक करून घेईल. ओके. आणि फाईल नेम तुमचं PNG आणि हेच पाहिजे फाईलचा टाईप, तोच अलो करा. मग तुम्ही तसं पण अलो करू शकता. एक सोबत मल्टिपल कंडिशन चेक कशा करणार आहे तुम्ही, अँडनी. ओके. ही बोथ तुम्हाला दोन्हीपैकी एक कंडिशन चेक करायची असेल, एक तर PNG पाहिजे, एक तर GPG पाहिजे, और एक अजून एखादं एक्सटेन्शन. ओके. या तिन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू असेल तर रिटर्न ट्रू करा. तर त्याच्यासाठी कोणतं लॉजिकल ऑपरेटर आहे तुमच्याकडे, और राईट. और ओके. तर तिथं ऑर आपण यूज करतो. याच्यापैकी एक जरी असेल, ओके, अपलोड करताना युजरनी त्या इमेजचा टाईप PNG जरी असेल तरी त्याला अलो करा आणि पुढच्या लूपमध्ये घेऊन चला. ते सगळं कोडिंगचं पुढे आपण बघू, पण हे लॉजिक ह्या टाईपनेच आपण बिल्ड करतो. आलं लक्षात. ओके. हो मग सर. आपण आज लेक्चर हो थांबवू. सर. याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित. काय अडचण आली मला व्यवस्थित विचारा. ओके. तशी फाईल मी अपलोड करून देतोच आहे, ग्रुपवरती पण टाकतो आणि तो व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून देतो. तिथून तुम्ही एनी टाईम बघू शकता. ओके. कीप प्रॅक्टिसिंग. आपण थांबू आजच्या लेक्चरला.